तयार आहेस या गोष्टीसाठी? हां काय काय चाललंय आई हे? अनामिका, तुला चालणार आहे हे सगळं? नीट विचार कर आणि मगच उत्तर दे. तुला हे सगळं चालणार आहे का? हो, मी तयार आहे. अनामिका, हे तू कसं करू शकतेस? आणि सारंग, तू पण ह्या सगळ्याला तयार आहेस? अरे काय चाललंय हे? फक्त विधीसाठीच मी तयार झालो. सारंग, तू तू फक्त विधी करायचे म्हणून हे सगळं करायला तयार होतास? अरे कालपर्यंत जो परंपरेच्या नावाने एवढा चिडत होता, तो आज इतका कसा काय बदलू शकतो? माझ्या लॉजिकच्या पलीकडे आहे. जरा शांत हो. या सगळ्याकडे तू पॉझिटिव्हली का नाही बघत आहेस? बघ बघ, ऐक. सारंग आत्ता फक्त आणि फक्त या कुटुंबाचा विचार करतोय. तो सावलीच्या आणि त्याच्या सुखाचा विचार करतोय. सारंग, तू घेतलेल्या निर्णयाचं मला कौतुक आहे. तुला कौतुक वाटतं याचं? अरे मला मला एक समजत नाहीये, तुम्ही सगळे मिळून ह्यांच्या आयुष्याचा खेळ का म्हणताय? आई हे काय आहे? तुझा शांत हो ना. तुला जसा धक्का बसलाय, आश्चर्य वाटलंय, तसं मलाही वाटलंय. कालपर्यंत सारंग या सगळ्या गोष्टींना नकार देत होता, पण आज तो हा विधी करायला तयार झालाय. मला हे पटलेलं नाहीये आणि कधी पटणारही नाही. अरे रे बिचारा नील, पुन्हा याचं सुखी संसाराचं स्वप्न भंगलं. सारंग, बरं झालं तू सावलीचा विचार करून लग्नाला तयार झाला असते. सारंग, नाही, तू आधी म्हणत होतास की विज्ञानावर तुझा खूप विश्वास आहे, आपल्या घराची बिझनेसची नाचक्की होईल. मग अचानक कसं काय मान्य झालं तुला सगळं? सारंग, खरंच तू आपल्या घरातला सगळ्यात प्रॅक्टिकल माणूस आहेस आणि तू एका क्षणात लग्नाला तयार झालास. काय असं बदललंय काय? मला ही गोष्ट आत्ताही पटत नाहीये. मी फक्त सावलीसाठी तयार झालोय. सावलीचं दुःख मला बघवत नाही. आणि जर माझ्या या निर्णयामुळे आमच्या आयुष्यातला संततीविरहाचा योग निघून जाणार असेल तर मग करायला काय हरकत आहे? सावली, आय एम सॉरी. मला माहिती आहे हे सगळं तुझ्यासाठी अजिबात सोपं नाहीये. एका स्त्रीसाठी ही गोष्ट खूप कठीण आहे की स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या एका बाईबरोबर आपणच लग्न लावते यायचं. मला माहिती आहे तुला हे नाही बघवणार, तरी सुद्धा तू हे सगळं करायला तयार झालीस. थँक्यू सो मच. पण या सगळ्यात आपल्या सगळ्यांचा फायदा आहे. तुझ्या आणि सारंगच्या भविष्याचाच विचार करून हे सगळं काही चालू आहे. आणि त्याशिवाय मी तुला वचन देते, अनामिकाचं जरी माझ्या सारंगबरोबर लग्न झालं तर ते फक्त विधीपुरता असेल. ती त्याची खरी बायको कधीच नसेल. विधीपुरती केलेली ही फक्त एक तडजोड असेल. आय प्रॉमिस यू. सावलीने पण मला हेच समजवलंय. आणि ज्या व्यक्तीवर सावलीचा विश्वास आहे त्या व्यक्तीवर माझा पण विश्वास आहे. हे सगळं एवढ्या पटकन सॉर्ट होईल असं वाटलं नव्हतं. अशी काय जादू झाली बरं की हा सारंग लगेच तयार झाला? मी निघतो आता. माई, तुम्ही गुरुजींशी बोलून मुहूर्त काढून घ्या. काय ना,
हे कार्य लवकरात लवकर उरकलेलं बरं. आणि तिलोत्तमा मॅडम, मला अनामिकासाठी लग्नाची तयारी करायची आहे. लग्नाचे नवीन कपडे, दागिने सगळंच घ्यायचं आहे. हो ना अनामिका? छान. सावली, तू लाग तयारीला. आणि मी गोपाळ भट गुरुजींना फोन करून घेते आणि त्यांच्याकडनं चांगला मुहूर्त काढून घेऊया. हां, हे सगळं इतक्या स्मूथली कसं चाललंय? आणि ही सावली एवढी एक्सायटेड का दिसतीये सारंगच्या लग्नासाठी? चक्क साडीच्या खरेदीपर्यंत पोचली नाही. यात काहीतरी गडबड असेलच. कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते माझ्या मनात. काय असेल नक्की? अनामिका, चल खरेदीला जाऊ. सावली, विधीसाठी म्हणून का होईना पण तू स्वतःच्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी लावतेस. अग्नीसमोर सप्तपदी घेणं म्हणजे काही पोरखेळ नाही. बाबा, मी जे करते ते मला माहिती आहे. आणि माझ्या निर्णयाचे काय परिणाम होणार आहेत ह्याची जाणीव सुद्धा मला आहे. तुम्ही काळजी करू नका. ते काही असलं तरी मला हे सगळं मान्य नाही. तिलोत्तमा, काय प्रकार आहे हा सगळा? आधी कोणालाही हा विधीच मान्य नव्हता. सारंगलाही मान्य नव्हता. आता तो अचानक हो म्हणतो आणि तू तयारीला लागतेस. मला कोणीही काही सांगत सुद्धा नाही. मी काय म्हणते ऐकून तरी घेताय का? हे सगळं आपण कुणासाठी करतोय मला सांगा ना. आपल्याच लेकरांसाठी करतोय ना. सारंग सावलीच्या भविष्यासाठी हे सगळं चालू आहे की नाही आपलं? तिच्या पत्रिकेत जो संततीवीराचा दोष आहे तो निघून जावा म्हणून सावलीसाठी आपण सगळं करतोय की नाही. बाकी कुणाचा विचार करू नका. तिच्या मातृत्वाचा फक्त विचार करा. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की नाही की आपलं मूल आपल्या जवळ असावं. हा विधी केल्यामुळे आपल्या घराचं तर गोकुळ होईलच, पण तिचं बाळ तिच्या पाशी राहणार आहे कायम. तुम्हाला नाही कळणार हो, पण प्रत्येक आईला असं वाटतं की आई आई ही हाक आपल्या कानावर पडावी. आपण हे सगळं सावलीच्या सुखासाठी करतोय आणि सारंगच्या सुद्धा. प्लीज समजून घ्या ना. ते सगळं ठीक आहे, पण या विधी करता नेमकी ती अनामिकाच का? इतर कुठली मुलगी सापडली नाही? अहो, असं काय करताय तुम्ही? अनामिका आपल्या घरची आहे ना. आपण जर का एखादी बाहेरची मुलगी शोधली म्हणजे पैसे देऊन किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट वगैरे तिच्याबरोबर करून, तर आपल्याला सांगता येते चुकून ना ती कुणाकडे काही बोलली, आई वडिलांकडे, नातेवाईकांकडे, मित्रमैत्रिणींकडे, तर आपली किती नाचक्की होईल नाही का? अनामिका तसं नाही करणार. तिला नातेवाईकच नाही आहे. ती अनाथ आहे ना. आणि शिवाय भैरवीचा कंट्रोल आहे तिच्यावर. ती घरातच असते. ती घरातून बाहेर जात नाही कुठे. तेव्हा हे सेफ आहे.